सरस्वत्यै नमः। श्री गुरुदेवताभ्यो नमः। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। का सारिखे पूर्ण वैराग्याचे, विशिष्टावरी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला बहुवेळ निष्ठा। समाधीवरी वर्षक आहे गुरुला, नमस्कार माझा समर्थ वेणापदाला। जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुबलदे। जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुबलदे। जय शुंभ निशुंभ कपालधरे, प्रणमामि तुते निवनाथ। प्रणमामि तुते निवराधिधरे। जय चंद्र दिवाकर नेत्रधरे, जय पावक भूषित वक्त्रवरे। जय भैरवदेव लीनपरे, जय अंधकशैत्य किशोरपरे। जय महिषविभक्ति शूलकरे, जय लोक समस्तक पापहरे। जय देवी पितामह विष्णुमते, जय भास्कर हिरोनवते। जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुबलदे। मूकं करोति वाचालं, पंगुं लङ्घयते गिरिं। यस्वातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं, कमण्डलुं शङ्खकरेण पद्मं। चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गोवर्धनधर गोपालनरत, गोवर्धनधर गोपालनरत। गोकुल संकटहारी, गोकुल संकटहारी। जय जया कृष्ण हरी, जय जया हरी। नवनीत सम नवनीत प्रिय,
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का अहो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का अहो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का आनंदले नर नारी आनंदले नर नारी बाळकृष्ण नंदावरी बाळकृष्ण नंदावरी अहो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का अहो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का दुनिया पथा का तोरणे दुनिया पथा का तोरणे करीती कथा गाती गाणे करीती कथा गाती गाणे अहो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का अंत पार नाही का तुका म्हणे याची छंदे तुका म्हणे याची छंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे अहो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का अंत पार नाही का अंत पार नाही का राम 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 राय राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम गोपाळ कृष्ण भगवान की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय समर्थ सद्गुरु स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् तुम्ही श्रोते जगदीशं तुम्ही तेथे माझी व्युत्पत्ती किती भक्ती व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करिते व्युत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौयता नाही वचनाची ऐसा माझा वाकिलास म्हणून बोलते सावकाश महाभाषा जगदीश मनोज्ञा अनन्यप्रियता देवो भगवान जानकी श्रीरामचंद्र सर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् आदिनारायणं काय त्याला आवाज कमी झाला अखिल गुणनिधान भक्त वत्सल आराध्य दैवत परमात्मा श्री प्रभू रामचंद्र उपास्य दैवत मारुतीराय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी सद्गुरु श्री वेणा स्वामी महाराज आमचे कीर्तनगुरु आदरणीय कौतुक स्वामी महाराज सद्गुरु समर्थ श्रीधर स्वामी महाराज परम पूजनीय सर्व या ठिकाणी अधिष्ठित सर्व देवता देवी देवता भद्रकाली देवता गोदावरी माता
येथे उपस्थित कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणी, वैदिक तसंच विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालू आहे अशा सर्व संत सज्जनांना वंदनयुक्त सन्मान करून आणि आपल्या श्रोतृवंदांना सर्वांना वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया. मंडळी, कालच आपण पाहिलं की आपला भारत देश हा उत्सवप्रिय आहे. रोज काहीतरी कारण असतं आणि घरामध्ये आपण गोडधोड करतच असतो. काहीतरी कार्यक्रम असतो आणि आपल्याला त्याचा आनंद मिळत असतो. तर असेच सगळे जे कार्यक्रम उत्सव सगळे होत असतात. विशेषतः आज आता महिनाभराची सांगता होणार आहे. महिनाभर ज्यांनी कीर्तन सेवा केलेली आहे तर आपल्याकडे उत्सवाचं समापन करण्याची एक पद्धत आहे. समाप्ती म्हणत नाही, समापन म्हणत. आणि मग तो उत्सव परिपूर्ण झाल्यानंतर कीर्तनाचे सुद्धा काही नियम आहेत, दंडक आहेत की कीर्तनाच्या समारोप प्रसंगी काही आनंद चरित्र सांगावे. लंका दहनाची अशी चरित्र कधीही सांगायचे नाहीत, असे प्रसंग सांगायचे नाही. मग स्वयंवर असेल, एखाद्याची भेट असेल, आनंदाचे जे प्रसंग असतील असे आपण सांगायचे. आणि म्हणून महाराष्ट्रात विशेषतः 2 प्रथा चालतात. एक रामदासी पद्धतीनं जे केलं जातं समापनाचं कार्य ते म्हणजे ललित म्हणून म्हटलं जातं. आणि आपण सगळीकडं भारतभर सर्वत्र जो उत्सव केला जातो त्याला काला म्हणतात, दही काला. आणि काल्याचं कीर्तन केल्याशिवाय या कार्याची समाप्ती होत नाही. गोपाळ काल्याचा उत्सव करायचा याचं महत्वाचं काय कारण आहे? आता काला म्हणलं की आपल्याला माहिती आहे सगळं छान करणारच आहोत. थोड्या वेळाने तो काला साजरा खायचा, जेवण खाण करायचं, दही भात खायचा. सगळ्यांनी आता काला, पण काल्याचंच आज कीर्तन आहे तर त्या गोपाळांनी कसा काला केला तो आपण पाळणारच आहोत. मग काला झाला की छान जेवण द्यायचं, झालं की मस्त टेकत द्यायची की झाला का गोपाळ झाला. तसं नाही. आपण ज्याचं चरित्र ऐकतो आहोत त्याचं चरित्र कुठपर्यंत ऐकायचं तर तुकाराम महाराज त्याच्यासाठी सांगतात. काय सांगतात? तो कोणत्या म्हणजे दशेचं किंवा कोणत्या वयाचं कीर्तन करायचं. ये दशे चरित्र केले नारायणे, ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता बोधने, रांगता बोधने राखिता रे. रांगत असताना आणि बोधन राखत असताना ज्या वयामध्ये त्यांनी सगळं केलेलं आहे, बोधन राखलेलं आहे, त्या वयापर्यंतच फक्त आपल्याला चरित्र पाहिजे. गोपाळकृष्णाचं चरित्र एवढं आगाध आहे, आपण किती ऐकणार? एका तासात तर ते होणंच शक्य नाही. आणि काल्याच्या कीर्तनाला फक्त बोधन राखल्यापर्यंत सांगण्याच्या सगळ्या ज्या लीला आहेत तेवढ्याच पाहिजे. आता भगवान गोपाळकृष्ण कोकणामध्ये कधी आलाय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जन्म झाल्या वसुदेवानी त्याला यमुनेतनं टोपलीतनं घालून गोकुळात आणलेला आहे. आणि लगेच वसुदेव परत गेलेले आहेत. तर त्या जन्म झालेल्या बाळाला यशोदेच्या कुशीमध्ये ठेवलं आणि निघून गेले. मग तेव्हापासून त्या 11 वर्षापर्यंत हे गोकुळात राहिलेले, फक्त 11 वर्ष. मग अक्रूर त्यांना नंतर कंसाकडे पुन्हा घेऊन गेलेले. हा मधला काळ फक्त 11 वर्षाचा आहे. त्या 11 वर्षात त्यांनी काय काय केलं? त्याचं वर्ष 11 वर्ष आणि बलरामाचं वर्ष होतं 13. तेव्हा 11 आणि 13 वर्षामध्ये गोपंथानं काय काय केलं ते आज आपल्याला पाहायचंय. आणि तो जेव्हा अक्रूर त्यांना न्यायला आला तर त्यावेळेला सगळं गोकुळ कसं दुःखी झालेलं आहे, सगळ्यांना खूप वाईट वाटायला लागलेलं आहे. आणि मग गोकुळवासी त्याच्यावर काय करत होते हो तर प्रेम. म्हणून आपल्याला गोष्ट कशाची ऐकायची? प्रेमाची. मग लोक आजची म्हणतील लव्ह ट्रायंगल स्टोरी सांगणार आहे का? नाही. आपल्याला लव्ह ट्रायंगल स्टोरी आत्ताच्या चित्रपटात कार्यक्रमात असते तशी नकोय. ही भगवंताची प्रेमकथा आपल्याला पाहिजे आहे. आणि त्या प्रेमाचं स्वरूप काय होतं? निस्सीम प्रेम, मैत्री होती, मैत्री.
त्यानं सगळ्यांची मैत्री केलेली आहे. आणि म्हणून व्यास काय म्हणतात, म्हणजे नारद मुनींनी भक्तिसूत्रात सांगितलेलं आहे ही भक्ती कशी होती. सा तस्मिन् प्रेम स्वरूपा, आणि त्या परमप्रेमाचे जे सगुण रूप आहे ना ते आपल्याला पाहायचंय, ते त्या गोकुळवासियांनी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून व्यास म्हणतात अहो भाग्यम गोकुळ प्रजौकसा यन्मित्रं परमानंदं पूर्ण ब्रह्म सनातनः. आता हा मित्र झालेला आहे पण तो मूळ आहे परब्रह्म सनातन आहे. पण गोकुळातले लोक या भगवंताला पूर्ण ब्रह्म म्हणून ओळखत होते का? नाही. तो त्यांचा सखा झालेला आहे. तो सगळ्यांना कुठे पाहायला मिळणार आहे असं त्याचं परम हे म्हणून त्याला कधीच पाहायला मिळालेलं नाही. परम ब्रह्म म्हणून त्यांनी कधीच ओळखलेलं नाही. तर भगवंताला गोकुळवासियांनी नातं जोडलेलं आहे, प्रेमाचं, मैत्रीचं. आणि भगवंतांनी सगळ्या गोकुळवासियांबरोबर. म्हणून तुकाराम काय म्हणतात, अंत पार नाही सुखा. अहो त्याच्या सुखाला अंतच नाहीये. असं आहे का व्यवहारात आपण अनुभवतोय कायम सुख कुणाला मिळाले. म्हणून सुभाषित आहे सुखस्यानंतरं दुःखं दुःखस्यानंतरं सुखं न नित्यं लभते दुःखं न नित्यं लभते सुखं. मग हे कायम सौख्य, हे परमसौख्य हे जगात कधीच कुणाला मिळत नाही. मग या गोकुळवासियांना कसं मिळालं तर त्याचं कारण काय सांगितलेलं आहे, बाळकृष्ण नंदाघरी. अहो बाळकृष्ण नंदाघरी जन्मलाय, कुणाला माहिती आहे कुणाचं कुठे जन्मलेलं आहे. पण त्याचं जे सौख्य आहे ते किती खोल आहे, किती अपार आहे ते मोजताच येणार नाही. मग बाळकृष्ण नंदाघरी जन्मला म्हणून एवढं अपार सौख्य झालं. कारण आणि त्याचं मोठं कार्य याच्यात तफावत दिसते की नाही. फक्त जन्म झाला म्हणून जन्मभर मिळेल का सौख्य नाहीये. त्याची खोली, त्याची मर्यादा कुणाला ओळखताच येणार नाही, मोजताच येणार नाही. आणि म्हणून हा सिद्धांत सांगताना सगळे सांगतायत नाही ज्ञानात परमानंद. अहो खरं म्हणजे ज्ञान आपल्याला सगळेजण आपण जाणणार आहात. आत्मज्ञान परमात्म्याचं ज्ञान झाल्याशिवाय परमानंद मिळणारच नाहीये. मग गोकुळवासी काय ज्ञानी होते? त्यांना परमात्मा समजलेला होता का? नाही. मग त्यांना कसं काय बरं कायमचं चिरंतन सुख मिळालेलं आहे? तर त्याच्यासाठी आता हा गोकुळातल्या ज्यावेळेला श्रीकृष्ण त्याला आकरून घेऊन गेलेला आहे. आणि आकरून घेऊन गेल्यानंतर काय झालं, या परमात्म्याला सारखं वाटत होतं की आता माझे गोकुळवासी कसे राहत असतील, माझ्याशिवाय ते झुरून झुरून मरतील, ते माझ्याशिवाय कासावीस होतील. म्हणून ते अक्रूराला सांगतात अरे वा अक्रूरा, तू आता काय कर, गोकुळात जा आणि त्यांचं जरा दुःख कमी कर, त्यांना थोडा आनंद दे, त्यांना थोडं ज्ञान दे, त्यांना थोडा उपदेश कर आणि मग तू परत ये. अक्रूराला वाटतं काय सोपं आहे काम, गेलेले आहेत आपण गोकुळात गेल्या गेल्या तुम्ही पाहिलं, अहो सगळं निर्जीव झाल्यासारखं झालेलं होतं. कुणालाच सुख वाटत नव्हतं. ते इतके दिवस सुखात राहत होते ते गोकुळवासी इतके दुःखी झालेले होते. अहो सगळ्या प्राण्या पक्ष्यांमध्ये सुद्धा दुःख भरलेलं होतं. म्हणून सांगतायत आता भगवंतांनी जेव्हा सांगितलं मी क्षणभर चुकले, अक्रूरांना नेले काय आणि त्यांनी उद्धवाला सांगितलंय तू उद्धवा जा आणि त्यांना जरा ज्ञान दे. उद्धवा शांतवन करता त्या गोकुळवासी जनांचे. तेव्हा उद्धव आलेला बघतोय काहीच इथं शांतता, सगळं दुःख वातावरण आहे. आणि म्हणून तो बघतोय गाई चारा खाईनात, वासर दूध पिनात, लेकरं आईच्या स्तनाला दूध पिनात, सगळी अवस्था अशी झालेली. अहो त्यानं ज्ञान जे सांगण्यासाठी आलाय ते पाहून वातावरण त्याचं ज्ञान डगमगायला लागलं. काय सांगायचं म्हणतो यांना, कसं समजायचं? तरी त्यानं थोडा धीर केला, भगवंताचा निरोप आहे आपल्याला सांगायला पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो
गोकुळ सगळे गोकुळवासी जन हो, नमस्कार नमस्कार. मी ना तुम्हाला थोडा उपदेश करायला आलो. मी ना थोडं ज्ञान सांगायला आलो. म्हणतात आम्हाला ज्ञान नको, आम्हाला उपदेश वगैरे काही नको. मग त्याच्या लक्षात येतं की आपण बोलताना चुकतोय, या लोकांना उपदेश ज्ञान काही नकोय. अहो तुमच्या कान्हाकडून मी आलोय, मला कान्हानं पाठवलंय. आपला बाळकृष्ण आहे की नाही, त्यांनी मला सांगितलं गोकुळात. हो का, हो का, अरे छान, आमच्या बाळकृष्णाला तुम्ही भेटून आलाय, सांगा सांगा कसा आहे हो आमचा कान्हा. लगेच ते बोलायला लागले. मग त्या सगळ्या गोपी वगैरे पण म्हणायला लागल्या की अरे छान, आमचा कान्हा कसा दिसतोय. तो जेव्हा इथून गोकुळातनं गेला तेव्हा जसा दिसत होता तसं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करा बरं. आणि म्हणून त्या म्हणतात सगुण रूप नयनी नयनी, सगुण रूप नयनी नयनी, सगुण रूप नयनी नयनी, अजी नयनी सरितावा, अजी नयनी सरितावा, मग किती वेदांतची गावा, मग किती वेदांतची गावा. आम्हाला ना पहिल्यांदा तो कसा दिसतोय, कसा बोलतोय, काय काय करतोय, इथून कसा गेलाय तसं त्याचं चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं करा. मग तुम्ही आयुष्यभर जरी तो कल्पांताच्या काळात शेवटापर्यंत जरी तो वेदांत सांगत बसलात ना तरी आम्ही तो ऐकतो. आणि मग असं म्हटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना फक्त सगुणाचं प्रेम आहे. आणि सगुणाचं प्रेम म्हणजे काय हो, भक्ती. मग नारदांनाच विचारलेलं आहे त्यांच्या शिष्यांनी की तुम्ही हे सगळं भक्ती 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 काय सांगितलं की परम रूपा ही सगळी भक्ती आहे, पण तिचं सगळं तुम्ही सिद्धांत सांगताय, वर्णन करताय, पण तरी ही भक्ती कुठं पाहिजे त्याचं एखादं उदाहरण तर सांगा. मग आता जसं सांगितलं तसं त्या गवळणी सगळ्या ज्या म्हणतायत सगुण रूप नयनी, तर ते सगुण रूप ज्यांनी पाहिलेलं आहे, सगुणामध्ये ज्या मग्न झालेल्या आहेत, अशा त्या गोपी ह्या साक्षात या भक्तीचं अत्यंत परम प्रेम स्वरूपा अशा ज्या भक्ती आहेत त्या या गवळणी आहेत, सगळे गोप आहेत. आणि म्हणून आपण या काय म्हणूया कृष्णाचं कान्हाचं ते सगुण वर्णनच ते त्याच्यामध्येच आपण सुद्धा रमायला पाहिजे. कारण भक्ती ही अशी गोष्ट आहे की ती कशावर बाह्य वस्तूवर अवलंबून नाही. त्यांच्या लक्षात येते की इथं आल्यानंतर सगळ्याकडं म्हणजे त्या गोकुळात मधल्या सगळ्या गोपांकडे किंवा त्यांच्या गवळणींकडे येता जाता बसता उठता भांडता तंटा प्रत्येक ठिकाणी त्यांना फक्त गोपाळकृष्ण दिसतोय, दुसरं काहीच नाही. आपण जसं आता पाहिलं मगाशी त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा भगवान सांगताय की सगळ्या चराचरामध्ये आणि सगळ्या कर्मामध्ये आपल्याला भगवंत दिसायला पाहिजे. आणि तो दिसला की ती खरी आपली भक्ती आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपला पूर्वरंगाचा आपण अभंग पुन्हा एकदा पाहूया. अहो गोकुळच्या सुखा
स्वामी महाराज की जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।
पाहिलं. हा बाळकृष्ण गोकुळामध्ये आलेला आहे. सगळे आनंदित झालेले होते आणि जसा बाळकृष्ण थोडा मोठा झाला आणि मथुरेला गेलेला आहे त्यावेळेला सगळीकडे गंभीर वातावरण झालेले होते. सगळे लोक कोठी त्याच्यासाठी आसुसलेले होते. त्याच्या कथा एखाद्याच्या वाटत होत्या आणि म्हणून तुकाराम मला काय म्हणतात, तुका म्हणे याची छंदे मन मोहिते गोविंदे. या गोविंदामुळे सगळ्यांचं मन मोहून गेलेलं होतं आणि त्याचं सगुण सतत आठवून ते गोकुळवासी पुन्हा कृष्णाशिवाय दुसरा विषयच काढला. सगळीकडे त्यांना गळी काठी पात्राणी मनामध्ये नगरामध्ये सगळीकडे कृष्ण शिकत होता. आता मगाशी मी म्हणलं तसं देता बोलता चालता उठता बसता भांडता फिरता सगळ्यांच्या ठिकाणी कृष्ण दिसतोय आणि कृष्णाच्या बालीला एकमेकींना त्या धोरणी सांगायला लागल्या बरं. आणि त्याच्यामध्येच त्या रमायच्या. कारण त्यांना जे काही 18 वर्ष त्यांना सुख दिलेलं होतं ना, आपण सुद्धा बघा आपल्या आवडीची व्यक्ती कोणी असेल तर ती बाहेर गेली, परदेशी गेली, बाहेर गावी गेली, त्या पण त्यांच्या सगळ्या आठवणी सांगत असतो. आवडतो ना असा लहानपणी करायचा किंवा आता सुद्धा एकमेकींना सांगत राहतो. तशा या गौरवी एकमेकीला सांगायच्या बघा. ऐक ऐक सखये बाई, ऐक ऐक सखये बाई, नवलवी सांगू गाऊ, नवलवी सांगू गाऊ, दैवक्या रघुनियात, दैवक्या रघुनियात. आता ऐकलंस ना, आज मी काय ऐकलं? अगं त्या कृष्णाच्या म्हणजे नंदाच्या वाड्यात काय झालं, कृष्णाने काय केलं माहितीये? त्रैलोक्याचा कन्हैयाच यशोदेसी म्हणतो वाली, यशोदेसी म्हणतो वाली, यशोदेसी म्हणतो वाली. अगं पहिल्यांदा जेव्हा आई म्हणायला लागला ना त्याची आठवण आलेली. ती म्हणते हे सगळं फार जुनं झालं. तो आई म्हणायला लागला की कशाला आता सांगितले, मी तुला नवीन गोष्ट सांगते. परब्रह्म एक तासात पुढे न्यायची नाही कथा, त्यामुळे त्याला 1 तासात आता सोहळा करायला पण पाहणार आहोत. मग ती म्हणते की अहो तो कालपर्यंत पाळण्यात होता आणि आता असं कसं काय व्हायला लागलं? हा दुधाची चोरी करायला लागला आणि हे कसं शक्य आहे? म्हणून आता पुन्हा आपण त्याचंच थोडं बघूया. लपत छपत येतो परिणाम, लपत छपत येतो परिणाम. आता त्यांनी काय सुरुवात केली? सगळ्या
हो हो पण ती आम्हाला बोलतच पाहिजे. मग आपण काहीतरी उपाय करू. पण आत्ताची मुलं बघा कशी भाग्यवान आहे. तुम्ही आम्ही असे विचारतो ना मुलांना, अरे बाळा तुला दूध प्यायचंय का? छान तुला दूध गरम करून देते, गाईचं ताजं दूध आहे. त्यांची आई म्हणते त्याला दूध पचत नाही हो. मग काय पचतं? मॅगी, पिझ्झा, बर्गर असा जमाना आलेला. पण ती मुलं मात्र भाग्यवान होती. म्हणजे काय करायचं आपण आता ते दूध मिळवण्यासाठी काय करायचं? गोपाळाजवळ एक उपाय होता बरं का. तो म्हणला चोरी करायची. आणि म्हणून चोरी चाल चोरी करायची हा शब्द कधी आम्ही ऐकला नाही. आणि आता त्याचं आचरण कसं करायचं? अरे घारे काट्या घारे सराते रे घारे काट्या घारे सराते. काट्या किती घ्यायच्या? आपल्या उंचीपेक्षा उंच. त्याच्यानंतर सराटे म्हणजे माहिती आहे लांबोळे आकाराचे जे काटेरी फळं असतात त्याला कोकणू म्हणतात. त्याला सराटे पण म्हणतात. ते सराटे घ्यायचे आणि परत म्हणतो तुमच्या पोच्यामध्ये घ्या माती, धूळ घ्या धूळ. मग कशासाठी हे सगळं घ्यायचंय? तर काठामध्ये आपल्याला पराक्रम करायचा आणि आपल्या भूमिकावरून सराटे कशासाठी घ्यायचे? तर वाटेत आपल्या बाटल्या परत तुम्ही आलं तर त्यांना काट्याने ते परत आपला पाठलाग करणार नाही म्हणून. आम्ही हे सगळं करतो. पण माती कशाला घ्यायची पंचामध्ये? अरे माती म्हणजे धूळ आहे धूळ. ती कशासाठी घ्यायची? लगबग येती गवळणी लगबग येती गवळणी हिने डोळे तेव्हा गोड असं सगळा पिऊया आणि सुखाने पोट भरी गड्यानो. ठीक आहे, सगळी तयारी झालेली आहे. यांचं मंडळ स्थापन झालं बघा. गोपाळांचं जोर मंडळ स्थापन झालेलं आहे. त्यांचा मुख्य मूर्त्या कोण होता? अर्थातच बाळकृष्ण. आणि मग उद्घाटनाची पहिली चोरी कुठे करायची? खरोखर बरं का त्यांनी चाललेलं आहे. बाळकृष्ण म्हणतो अरे मला ना या आपल्या घराच्या आपण कुठे आता आहोत त्याच्या दक्षिण दिशेला त्याच्या कोपऱ्यात अगदी लांब जे पिवळ्या मातीनं सारवलेलं शेणानं सारवलेलं घर आहे. त्याला 3 चौक आहे, 4 मजले आहेत. आणि तिथे जी गवळण राहते ना तिची चोरी करायची. अरे तिचीच कशाला करायची? बाकीच्या काय रोज पडल्या नाही रे. तिच्याकडून मला सगळी कृती तिच्याकडून चोरीची म्हणजे वसुली करायची. वसुली कसली वसुली करायची? 4 महिन्याची वसुली राहिलेली. तिनं मला मानधन दिलं नाही, विदारी पण दिली नाही. माझ्याकडून फक्त सगळी ती काय काय केले तुम्हाला सांगा. असं काय केलं तिनं? 4 महिने झाले. पहिल्या दिवशी चातुर्मासात आपण नेम धरलो की नाही तसा म्हणजे त्या गवळणीनं नेम केला. कसला नेम केला रे? ती आली माझ्या घरी झुंजू मंजू होतात पाटे पाटे माझ्या आईकडे आली आणि म्हणते यशोदे 4 महिन्याचा माझा नेम आहे बघ. त्या बाळकृष्णाला तुझ्या परिसराने दोन्ही खाऊ घालायचे. असं आता तुझं नेम आहे ते घेऊन जा. घेऊन जा म्हटल्यानंतर तिनं काय केलं? कडेवर घेतलं. पण त्याच्या खोलीत जाऊन बघते तर झोपलेलं बाळ. त्याला तसंच कडेवर घेतलं आणि घराच्या बाहेर आली. घराच्या बाहेर आल्या दारात रस्त्यावर आल्या तिनं त्याला खाली आपटलं आणि म्हणते कशी? अरे कृष्णा तू
तिनं मला पाटावर बसवलं, लोणी साखर दिली बरं का. मला वाटलं हे खाऊन झालं की आता मी परत जाणार. परत ती काय करते, ती जिथे मंथा करते ना त्या मंथा करण्याच्या खोलीमध्ये मला घेऊन जाते. मंथा म्हणजे दही घुसळण्याची खोली असायची की नाही, तर त्या ठिकाणी घेऊन जाते आणि म्हणजे अरे कृष्णा, तुझ्या पायाला ते पैंजण किती छान आहे रे, त्याचा झुमझुम नाद किती सुंदर होतो. तुझ्या आईने छान आणले हो तुला पैंजण, पण अरे त्या पैंजणाचा नाद तर सुंदर आहे, पण तू जेव्हा नृत्य करतोस ना ते जास्त मोहक असतं. इतका आनंद होतो त्याचा की अरे स्वर्गातले देव सुद्धा तुझं नृत्य बघायला विमानात बसून येतात. मग स्वर्गातले देव वरचे देव जर विमानातून खाली येत आहेत तर खालचं वर आम्ही येणार. खालचं वर म्हणजे काय, अरे माझं दही आहे की नाही एवढे मटकावर, त्याच्यामध्ये लोणी लपलेलं असतं की नाही, मग ते खाल्लं वर नाही येणार. तुझं नृत्य बघून तू नाचायला लागलास की ते वर येणार आणि म्हणून तू नृत्य कर. मग ती काय म्हणते तुला, तुझं देईन देईन तुझं देईन देईन ताट प्यावया ताट प्यावया नाच गया आता
बारकाच्या वर बारकी माणसं बारकी काम करायला फार हुशार असतात. पटापट चढले, बारक्या गेला, खाली उतरला, सगळ्यांना आपला हिंदी डब्याचा उघडला, आन्सर काढला, सगळ्यांना आत घेतलं. आत गेल्या सगळे खुश झाले. मला माहिती होतं ना त्याची शिंकी कुठे आहे, डोळी कुठे आहे, त्यानं बरोबर तिथं नेलं. बघा, अरे वा वा वा, किती पडली, किती शिंकी केवढी मोठाली. अरे कृष्णा, अरे तुम्ही आम्हाला मालदार घरात आणले होते राजा, आता आपली चैन आहे. तो बारकी इकडे तिकडे बघतो, तिथे एक लांब काहीतरी पसरलेलं दिसतं. त्याला काय वाटतं, केळीच्या पानावर भरपूर आठवड्याचे लोणी पसरून ठेवलेलं आहे आणि ह्या सगळ्यांना आपण त्याच्या शिंक्यावरची लोणी काढायचं कसं. बालकृष्ण म्हणतो, अरे काय करा, अशी थोडी मोठी केली, आता फक्त एका वेळेस करा, आपली मापं बघा, बरोबर आपल्या मापाचा साथीदार घ्या आणि एकाच्या खांद्यावर चढायचं. ज्याच्या नशिबात जे असेल ते घालायचं आणि खायचं. दही मिळालं दही, दूध मिळालं दूध, मिळालं दूध, लोणी मिळालं लोणी, जे ताक मिळालं ताक, बरं म्हणतात. अरे बारक्या तू काय करतोस? म्हणे इतकं बघ ना, इतकं लोणी साठलेलं आहे, ते बाजारात मिळण्यासाठी तुम्ही चांगला भाव येईल म्हणून साठवलेलं आहे ना, मी हे बरं वरचं का. अरे कृष्ण म्हणतो, ते लोणी नाहीये राजा, आपण तिच्या घरात आलोय की नाही, तिची सासू आहे आणि तिनं तिच्या नवऱ्याचं धोतर पांघरून झोपलेली आहे आणि तू जर ते खायला लागला, तुझे लचके तोडायला लागला, तर ती तुझी प्राणमुखीसाठी तुला डोक्यात सगळं मट्ट करून टाकेल. ठीक आहे, चढले सगळे, प्रत्येकानं एकेकातलं एक खायला सुरुवात केली. पण मगाशी थोडी गेली तेव्हा सगळ्यात खाली करून का पेंड्याच्या बदलाकड्या बारक्या सगळे छोटी बारक्या. आता त्या पेंड्याला कुणीच घेईन, त्याचा हात जाडून दिसला, लटकून टाकायला लागले, तू नको आमचं होतं. पेंड्या म्हणतो, काळे बाहेरनं मात्र माझी मी शक्तिमान आहे म्हणून मला खाण्यात ठेवलं आणि आता खायच्या वेळेला मला दूर लोटताय काय, जमणार नाही म्हणतो. पण कृष्णाला म्हणतो, कृष्णा अन्याय आहे आमच्यावर, हा अन्याय नाही मी सहन करत. अरे ठीक आहे, मी तुला घेतो खांद्यावर, काही काळजी करू नकोस. तुला अर्जुनाला सांगणार आहे ना, मी तुला आता सांगतो. देशामहं समुद्रता संसार सागरा. कृष्णाने त्याला खांद्यावर घेतलंय. बाकीच्यांचा पाऊस चालू आहे, कुणी लोणी, कुणी दही, कुणी साईचं दही, काय सगळं खातात. त्या साईडला त्याला आनंद झाला. म्हणतो, तुला कुणीतरी उद्धार करणारा आजपर्यंत मिळाला नव्हता, तो आज मिळाला. समजलं का, आपल्याला कुणी डोक्यावर घेणारं नसतं, कुणी आपला उद्धार करणारा नसतो. म्हणतो समजलो, पण आता मी बघतो ना, हात घालतो ना, हात घातलं तर त्याला आनंद झाला. अरे सगळ्यांच्या पेक्षा याच्या उद्धार फार मोठा माल मिळाला. तर कृष्णाला आता शिरवायला लागतो, कृष्णा मला साईचं गली. अरे कृष्णा म्हणतो, हो का, मग मला थोडंसं चाटव ना, मला पण एक घास चाटव. नाही, मी देणार ना. कृष्णा म्हणतो, कुणाच्या खांद्यावर उभा आहे, मी जर आधार काढून घेतला तर. म्हणतो, जा रे, पाटलाचं पोर म्हणून मला हात नको लावूस, मी मुलीच तुला देणार नाही. कृष्ण म्हणतो, बघून घेईन, तुझा आधारच काढतो. पेंड्या बळकट असतो आणि त्याचे शिंक असतं ना, ते तर 100 वर्षापूर्वीचं बळकट शिंक आहे. त्याला रोज नवनवीन जरी एक नवीन मडका आणून ती सासू तिची लावायची, तरी सुद्धा ते काही कधी तुटलं नाही. एवढं बळकट असं ते होतं पेंड्यानं धरलेलं मडका आणि ते शिंक. कृष्णानं हात काढून घेतला आणि त्यानं ते पक्क धरून ठेवलेलं शिंक. आणि धरल्यामुळं काय झालं, आता त्या पेंड्याच्या वजनाने ते सगळं घर असं हलायला लागलं, लागलं, फिरायला लागलं. आता काय करणार? कृष्णा म्हणतो, बघ आता तुझं ते इतकं गरा फिरलं, त्या शिंक्याला सुद्धा माहिती होतं की या कुळातली, या गोकुळातली
त्याची जी मनुष्याची आत आहे ती तिथं झोपलेली आहे. म्हणून दण करा 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 फिरून फिरून तटा 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 फिरलं आणि त्या म्हातारीच्या अंगावरच पडलं. त्याच्यावर पेंड्या सगळे शिंकी ती मडकी. ती म्हातारी जोरात ओरडते, मेले मेले मेले. अरे कशी मेली नाही ती, आवाज आला मेले मेले म्हणून. अहो ती साजूक तुपाची होती ना, त्यामुळे जिवंत राहिली. आता आहे का साजूक तूप सगळ्यांना खायला? हा, आता हे सगळ्यांची पहिलीच चोरी किंवा सगळा पहिला हा प्रसंग यशस्वी झालेला आहे. सगळे बाहेर पडले कुणासोबत. आता पहिला प्रसंग झाला. आता रोज अशा चोऱ्या व्हायला लागल्या. आज ही गवळण, ती गवळण असं म्हणून 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 आता यशोदेकडे बघा कहाणी सांगायला सगळ्या बायका जणी सगळ्या गवळणी यायला लागल्यात आणि सांगतायत, बहू करी खोड्या घरोघरी, बहू करी खोड्या घरोघरी आणि कहाणी करती गवळणी, कहाणी करती गवळणी. अगं यशोदे ग, तुझा हा कृष्णा फार लाडून ठेवलाय त्याला. तो इतक्या खोड्या करतो की त्यानं काय केलं काय नाही. काय केलं माझ्या कृष्णाने सांगा बरं. असं म्हणल्यावर त्या गवळणींच्या मध्ये एक मोठी गवळण होती बरं काय, जांबाज. तिनं काय केलं, 2-3 गवळणींना मागं टाकलं, पाडलंच आणि पुढे आली यशोदेजवळ. असं पदर तिथं पोचलेलं आहे आणि ती म्हणते कशी, अगं यशोदे तुला काय सांगू, तुझ्या कान्यानं काय केलं विचारतीस. तुझ्या कान्याच्या कोड्या होती, तुझ्या कान्याच्या कोड्या होती. माझी गुंगून जाते मती, माझी गुंगून जाते मती. अगं असेल तुझं दोषी, अगं असेल तुझं दोषा. यशोदे नाकात ठेव दोषा, यशोदे नाकात ठेव दोषा. अगं काय केलं त्यांनी सांग तरी, एवढं काय केलंय सांग मला. गडी लावून गेले मी पाण्याला, गडी लावून गेले मी पाण्याला. अवचित कुठून आला, अवचित कुठून आला. सखे गोपाळांचा मेळा, दया दुधाचा काला गेला, दया दुधाचा काला गेला. बाळगोपाळ वाटून दिला, बाळगोपाळ वाटून दिला. उरलेल्याचं काय केलं, अहो उरलेल्याची घसरगुंडी, उरलेल्याची घसरगुंडी. म्हणजे काय, मी बाजारात पाणी आणायला गेले होते. जाताना मी कडी लावून गेले बरं आणि मग हे गोपाळांनी सगळं दही दूध काढलं आणि जे उरलं होतं ना ते माझ्या उंबऱ्याला चोपडून ठेवलं. मी जशी बाहेरून आले तशी मी कडी काढायला गेले आणि उंबऱ्यावर माझा पाय ठेवला. हो तशी उंबऱ्यावरनं घसरगुंडी, उंबऱ्यावरनी घसरगुंडी. पडून मी झाले लंगडी, पडून मी झाले लंगडी. अगं तुझ्या कान्याच्या कोड्या अती, तुझ्या कान्याच्या कोड्या अती. माझी गुंगून जाते मती. असं सगळं ती सांगते. ठीक आहे, आता काय पुढं करणार. दुसरी एक साधी सोज्वळ शांत गवळण होती. ती सांगते, यशोदे कृष्णाला सांगावं काही, जाच याचा आम्हाला सोसना बाई. अगं जरा बराबर सांग, इतकं नाजूक कधी सांगत बसशील. तुझा कृष्ण हा मम तुझी येऊनी, तुझा कृष्ण हा मम तुझी येऊनी. पळून जातो हा दोन्ही खाऊनी, पळून जातो हा दोन्ही खाऊनी. बर लोणी खाऊन गेल्यावर मी बाजारात जाते, उरलेलं लोणी विकायला. त्याचं उष्ट असतं तरी विकायला जाते. मला दसपट भाव येतो म्हणून त्यानं लोणी खाल्लं आणि चोरी केल्याची मला तक्रार नाही बरं का. पण तो जाता जाता काय करतो, जे हाताला लोणी लागलेलं आहे की नाही ते माझ्या गालाला तोंडाला फासून जातो. माझं पांघरुणे माझ्यापर्यंत येतो, पांघरून काढतो आणि फासून पळून जातो. मग आता मला काय माहिती, मी आपली पहाटे उठते, कामाला लागते, पदर पोचून. तर सासूबाईंची नजर आमच्या कावळ्याची. हो
सासूबाईंनी पाहिलं तोंडाला लोणी आणि मडकरी काम. म्हणजेच काय, सुनबाईंनी रात्री उठून लोणी खाल्लं, अशी चोरी केली. मग तिनं काय केलं, तिनं सासू माझी सांगे पतीला गाणी. आणि मग पतिराजानं काय केलं, शिक्षा केली. तिच्या पाठीवर वळ येतील एवढं तिला शिक्षा दिली. ती दाखवते ही पहा माझी पाठ. आणि म्हणून ती म्हणते की माझ्या मुलाबद्दल तक्रार करतेस काय. आता हे सगळं ऐकते का. तर एवढं सगळं झाल्यावर यशोदेला गवळणींनी तक्रार केल्याचं दुःख नाही झालं, माझ्या मुलाची तक्रार केली म्हणून दुःख झालं. आणि मग ती आता काय करते, हातात काठी घेते आणि दांडकं धुवून त्याला अशी दटावत असते की जर आता कान्हा, जर तू अशी चोरी केलीस तर मी नंतर राजांना उद्या सांगणार आणि मग तुला मोठी शिक्षा होणार. आता एक काम करायचंय, मी सांगेन ते ऐकायचंय. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कुणीही या गोकुळात राहायचं नाही. मग आम्ही काय करायचं तरी काय, उद्यापासून यमुनेला जायचं, गोकुळात आपल्या वनामध्ये जायचं, आपली सगळं बोधन घेऊन जायचं. तेव्हा ठरलेला होता नियम, छोट्या 4 वर्षाच्या मुलांनी, 3-4 वर्षाच्या मुलांनी लहान वासरं न्यायची, 7-8 वर्षाच्या मुलांनी थोडी मोठी वासरं न्यायची आणि 11 वर्षाच्या मुलांनी गोधन म्हणजे मोठ्या गायी न्यायच्या. ठरलं. आता दुसऱ्या दिवस उजाडला. पण आधी गोपाळकृष्ण सांगतोय, बघा रे सवंगड्यानो, ऐकलं का माझ्या आईचं, उद्यापासून गोकुळात मुळीच जायचं नाही आणि आपण फक्त यमुनेच्या काठावर जायचं, आपल्या गोधनाला घेऊन जायचं. प्रभात काळी जननी यशोदा, प्रभात काळी जननी यशोदा, ती म्हणे गोविंदा, ती म्हणे रे गोविंदा, गोपाळ येती तुझला बघाती, गोपाळ येती तुझला बघाती, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती. आले सगळे गोपाळ ठरल्याप्रमाणे सकाळी आणि हा गोपाळकृष्ण कसा निघालाय, आईने त्याला पहिल्यांदा दत्तधावन केलेलं आहे, आंघोळ घातलेली आहे, छान पितांबर नेसवलेला आहे, मुकुट घातलेला आहे, मोरपिसांचा मुकुट घातला आहे, शेरा कसला आहे, त्याच्यामध्ये बासुरी ठेवलेली आहे, 1.5 फूट लांब काठी घेतलेली आहे. आणि हे सगळं घेऊन बाळकृष्ण निघाला. हो, सगळे आपल्या सवंगड्याबरोबर निघालाय. आणि मग गायी बिचाऱ्या आपल्या अनवाणी जातात, काही नक्षर असतात, काही पायामध्ये घालायचे म्हणून तो सुद्धा अनवाणी निघालेला आहे. आता तिथं गेल्यानंतर सगळे दिवसभर त्या गायींच्या, दिवसभर म्हणजे मध्यानीपर्यंत गायींच्या मागोमाग चालत त्यांना बसलेले आहेत. आणि खूप भूक लागली. हो, मध्यानीला भूक लागली म्हणून पण निघाले ना, त्यावेळेला एक गोष्ट घडली. सगळ्या त्या गोपींना वाईट वाटायला लागलं की अरे हा आता जाणार आणि हे गोकुळ म्हणजे आता निष्प्राण होऊन जाणार. म्हणून त्या गोपी आता त्याला निंबत होत्या बरं का, त्याच्या माघारी थोड्या अंतरावर गेलेल्या आहेत. असाची गावत ये असाची गावत ये, गोकुळ व्याकुळ प्राण जीवना, गोकुळ व्याकुळ प्राण जीवना, असाची गावत ये मोहना, असाची गावत ये. अरे कृष्णा नको रे जाऊ, परत ये, आमची तुला दया येत नाही का. हरिसम करती अनाथ जनता, हरिसम करती अनाथ जनता, काय लोकली प्रेम भावना, काय लोकली प्रेम भावना, असाची गावत ये मोहना, असाची गावत ये. लागून गेलं रक्त, आता येणार नाही. सगळ्यांनी माझी तक्रार केलेली आहे ना, आता सोसा माझा विरह. चालले गेले. मी म्हटलं तसं
मुलांना चांगले मध्यानाची वेळ झाली आहे. पण त्यांना काही सांगावं लागलं नाही. तिथे गेल्यावर काय करायचं, तिथं आपले आई वडील बघा आपण सांगत असतात हे घेऊन जा, त्या वेळेला हे खा, दुसऱ्या वेळेला ते खा. त्यांना काही सांगावं लागले नाहीये. वडिलांनी खेळती बाळते बल्लवाचे फुले कोणती मस्तकी बल्लवाचे फुलांचे गळा घालून दिव्यहार स्वनानात देते करीती हार. सुंदर हार केलेला आहे. फुलं घेतली, पानं मिळाली, पानं घेतली, हार केलेले आहेत आणि आनंदात त्यांनी दिवस 12 दिवसात घालवले. आता त्यांना भूक लागली बरं आणि म्हणून ते म्हणतात आता तरी फिरलो आता तरी फिरलो आता करावे भोजन. अरे कृष्ण आता भोजन करूया. हो हो फार उशीर झाला रे. चला आणा शिकवूया. आपण वेळा सुनीत केले झाडावर टाकून ठेवलेल्या त्या शिदोऱ्या काढलेल्या आहेत आणि माझा त्या शिदोऱ्या सगळ्या मोठं पसरलेलं आहे आणि मग सगळे असे कसे छान ओळखून बसले बघा. पण तरी सुद्धा त्यांना सारखं त्या कृष्णाकडेच बघायचं. त्या शिदोऱ्या सोडल्या तरी प्रत्येकाला वाटते की मी माझा घास पहिल्यांदा या कृष्णकन्हैयाला बरवी आणि म्हणून त्यांनी कशी गोड बसलेले त्याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. हरिवदन पहाया सर्व दृष्टी केल्या म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या निजमुखी करणा कराया आडदृष्टी असेना रत्नी बसली होती गोवती बालसेना. सगळ्या भगवंतांनी सगळ्यांचा तो काला सगळ्यांच्याकडे बघा काय काय कोणी आणलेलं आहे. कोणी आणली शिरापुरी, कुणी आणली शिरी भाकरी, कुणी आणलं शिरवळ आणि फार सुंदर भागवतांनी वर्णन केले. पण त्याचा आवर्त घेते की कृष्णानं ते जसे गोपाळ त्याच्या मुखामध्ये घास भरवताय तसं हा प्रत्येकाच्या मुखामध्ये घास भरवायला लागले. सगळ्यांच्या मध्ये उभा राहिलेला आहे आणि ते सगळं शैल्यात पोचलेलं वगैरे तसा तसा छान मेहराव तसाच आहे. आणि ते सगळं पाहिल्यावर अहो आकाशातनं सगळ्या देवांना वाटले की अरे हे किती मजा करतायत, किती आनंद लुटतायत आणि आम्हाला का नाही बरं हे. म्हणून त्यांनी भिक्षेकरांची रूपं घेतलेली आहेत. स्वर्गीचे देव येती भिक्षेचे सोंग घेती, स्वर्गीचे देव येती भिक्षेचे सोंग घेती आणि आम्हाला त्या भिक्षा मागतायत. तेव्हा कृष्णानं ओळखलेले आपलं परब्रह्म परमावतार आहे. यांना काही भिक्षा द्यायची नाही, मुळीच नाही. घासातला घास देणं ही आपली संस्कृती आहे पण आज मुळीच द्यायचं नाही. ठीक आहे बसले खायला. हा त्यांना घास बोलतोय. आता त्या देवांच्या लक्षात आलं की यांनी आपल्याला ओळखले. आता आपण दुसरी युक्ती करूया. त्यांनी काय केलं, पाण्यामध्ये माशाची रूपं घेतली. आता त्यांना वाटलं हात धुवायला येतील ना, मग तरी आपल्याला त्यांचा थोडासा तो काही कणभर मिळेल ना. गोपाळकाला एक घास कण तो सुद्धा चालेल. गोपाळकाला आपल्याला मिळायला पाहिजे. अहो श्रीकृष्ण फार हुशार आहे, पहिल्यापासूनच चतुर आहे. तो म्हणतो आज तुम्ही हात धुवायचे नाही, कर्कट मरकट आपल्याशी देणं घेणं नाही. अहो मग काय करायचं, पुसा पुसा. मामासाहेब दांडेकर म्हणायचे पुसा पुसा. कुठं पुसा, अहो कुत्र्याला शेपूट जिथं तिथं पुसा. अशी सगळी गंमत झालेली आहे. आणि मग कृष्णाने दोन्ही ठिकाणी त्या देवांना कसं आपण म्हणतो पण त्यांना काही ते मिळून दिलेले नाही. म्हणजे हा जो गोपाळ झालाय ना हा सामान्य लोकांना मिळतोय पण देवांना सुद्धा मिळत नाही. मंडळी आता तो गोपाळ त्याला आपल्याला कुठे मिळेल, कुठे मिळेल. आता 5000 वर्षापूर्वी हा गोकुळात त्यांना मिळालेला आहे. मग खरं म्हणजे या गोपाळकाल्याचं काय वैशिष्ट्य आहे, अगदी थोडक्यात सांगते की दही आणि दूध हे जठराला शुद्ध करणार आहे. तो वेताची काठी जी आहे ती आपल्याला नियंत्रण ठेवण्यासाठी आहे. त्याच्यानंतर बासरी जी आहे ना ती
ती आपलं मन आनंदित करणारी आहे. गोपींना जशी बोलवत होती तसं आपल्याला सुद्धा आनंद हवा असेल ना त्या वाक्याच्या आनंदात. आणि शिंग कशासाठी आहे? शिंग तर कुठलेच आपण पाहतो जेव्हा पोवाडे वगैरे म्हणतात किंवा गावच्या जत्रा असतात तेव्हा शिंग फुंकलं जातं. आणि हे सगळं महत्वाचं आहे. हा आहे व्यावहारिक काला आहे जो आपण पाहतोय, पण आध्यात्मिक काला असा आहे की गोपाळाचे सगळे गुण आपण घ्यायचे, खायचे म्हणजे घ्यायचे आणि त्याच्यासारखं वागायचे. आणि म्हणून हा गोपाळ काला आहे. मग आज गोपाळ काला आपल्याला कुठे पाहायला मिळणार त्याच्याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, चला ग बाई जाऊ आमच्या पाऊवाडी, चला ग बाई पाऊवाडी, चांदी गेला काला होती वैष्णवाची गाडी, चांदी गेला काला होती वैष्णवाची गाडी, पुष्पाचा वर्षाव झाला मारत्याची गाडी, पुष्पाचा वर्षाव झाला मारत्याची गाडी, तुळशी माला कुंकुमच्या हार घातली, तुळशी माला कुंकुमच्या हार घातली, आनंदाने कवळ देती एका मुठी एक, आनंदाने कवळ देती एका मुठी एक, लहान थोर नमामिते अवघे सगळे, लहान थोर नमामिते अवघे सगळे, चला ग बाई पांडुरंग पांडुरंग, चला ग बाई पांडुरंग पांडुरंग, यादवांचा राजा गोपी मनोहर गाणं, यादवांचा राजा गोपी मनोहर गाणं, रामाने सूर वाटे ते कोणिया म्हण, ते कोणिया म्हण, चला ग बाई बाळवंती, हा बाळवंती झाला हरीचा काला गोड झालेला आहे. सगळ्यांना आता पुन्हा आपण पदावर यायचं आहे. कशासाठी? 11 वर्षात एवढं सुख मिळालं की अंत पार नाही देखा. तसं आपल्याला सुख हवं असेल तर आपण हा काला नेहमी करायला पाहिजे. श्रावणात तर फिरतच असतो. त्या मंदिराचं भाग्य आमचं भाग्य की आज मला गोपाळ काल्यासाठी आपण पद्धतीनं मला निमंत्रित केलं. तर माझ्यासाठी भाग्यवान मीच. म्हणून पुन्हा एकदा पाहूया. अहो गोकुळीच्या सुखा, अहो गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही देखा, अंत पार नाही देखा, अहो गोकुळीच्या सुखा, अहो गोकुळीच्या सुखा. का म्हणे याची छंदे, का म्हणे याची छंदे, मन मोहिले, मन मोहिले, अहो गोकुळीच्या सुखा, अहो गोकुळीच्या सुखा, अहो गोकुळीच्या सुखा. गोपाळ कृष्ण भगवान की जय. झाले कीर्तन शेवट गोडा, हरी जनाच्या बोला, कीर्तनाची वाचा करता, वारी वारी जन्म मरणात वारी पडलो आता संकटनी, देवी देवी ईश्वर दे तारक नाही शंभर परंतु नवरे काही विवाद करता पडलो प्रवाही, हेतू बच्चाया पावतो जय विलासा तल्लिंगाला पंकजलेशा
देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी गौरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी चरणवंदीन चरण प्राण पाहिन रूप तुझे प्रेमे अलंघ्यन आनंदपुर वाळीन म्हणे नाम त्वमेव माता जुडा त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या दृढं त्वमेव सर्वं मम देवदेव वाचा मनसेन्द्रियो उद्या सर्वा बुद्धिस्वा करोमि यज्ञ सकलं परस् नारायणायै समर्पया शुद्धं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदा योग तुझा घडावा कारणी देह माझा कुठेषु नको गुणवंता अनंत रघुनायका मागणे हेची आता सनेला दृढचालवावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्मयोगे वयगालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे आणि मन जाय माझे रूप तुझे मस्तकी दया वाटते पूर्ण शांती मिळावी तेने वृत्ती जय